SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण 30 जानेवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर आपण ॲनालिसिस करूया. ही आहे माझी कम्प्युटरची स्क्रीन. तर मी काल जे प्रिडिक्शन केलं होतं त्यानुसार आज पहा मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन होऊन इथून आपला जो पहिला रेजिस्टन्स होता त्याला ब्रेक करून मार्केट वरच्या दिशेने गेलं. जसं मी काल सांगितलं होतं तुम्हाला की गॅप अप ओपन झाला तर माझा व्ह्यू बुलिशच असेल. कॉल साईडला मी एंट्री करेन. तर बघा इथे आज माझी एंट्री झाली नाही कारण मला थोडा वेळ झाला स्क्रीनवरती यायला बसायला. त्याच्यामुळे आज माझी काही एंट्री झाली नाही. तरी पण तुम्ही पाहू शकता इथे तर तुम्ही समजा ह्या ब्रेकआउटला जरी एंट्री केली असती तरी तुम्हाला इथून इथपर्यंत टार्गेट भेटलं असतं. आणि काल सांगितल्याप्रमाणे पहा ही ट्रेड लाईन आली होती इथून आणि ट्रेड लाईनला आधीच ब्रेकआउट भेटला होता. ब्रेकआउट केल्यामुळे मार्केट इथून सरळ वरतीच गेलं. तर हे होतं कालचं प्रिडिक्शनचं तुम्हाला मी सांगतोय. तर आता आपल्याला उद्याचं प्रिडिक्शन करायचं आहे. तर उद्याचं प्रिडिक्शन करण्यासाठी पहिला मी हे सगळं डिलीट करतो. हे पहा इथे 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि आता 15 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे. तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही इथून चांगल्या प्रकारे डिमांड आलेलं आहे. तर आपल्याला पहिला आपण डिमांड झोन ड्रॉ करूया. इथून एक ट्रायंगल घेऊन हा एक डिमांड झोन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ग्रीन कलर. सेकंड डिमांड झोन आपल्याला कुठे आहे? सेकंडचा खाली नाही आहे. सप्लाय झोन आता आपण ड्रॉ करूया. इथून एक चांगल्या प्रकारे सप्लाय आलेली आहे. सप्लाय झोन एक आपण ड्रॉ करूया. रेड कलर देऊया. त्याच्यानंतर इथे पाहू शकता इथून पण एक चांगल्या प्रकारे सप्लाय आलेली आहे. डिमांड आणि सप्लाय झोन कसा ड्रॉ करायचा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तरी पण पुन्हा एकदा सांगतो. जिथे आपल्याला मोठ्या कॅन्डल दिसतील किंवा मोठ्या कॅन्डलची रॅली झालेली दिसेल ते आपल्याला डिमांड झोन किंवा सप्लाय झोन आपल्याला समजायचं. तिथून जे बिग प्लेयर असतात ते पैसे टाकल्यामुळे ती एवढी मोठी रॅली आलेली असते किंवा मोठ्या कॅन्डल बनलेल्या असतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. जिथे मोठ्या मोठ्या कॅन्डल दिसतील तिथे आपल्याला झोन ड्रॉ करायचे. इथे पाहिजे 2 सप्लाय झोन भेटले. आपण ड्रॉ करूया सप्लाय झोन. इथे पण एक सप्लाय झोन आहे. एक डिमांड झोन आणि 3 सप्लाय झोन भेटलेले आहेत आपल्याला. पण एक सप्लाय झोन आहे तो पण ड्रॉ करूया. तर हे झालं आपल्या उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपले लेवल्स. आपल्याला लेवल्स भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. तर याच्यामध्ये प्राइस ॲक्शन काय झालेली आहे का ते पाहूया. त्यासाठी आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती स्विच करायचं आहे. मी पाहू शकता इथे प्राइस ॲक्शन तर काही झालेली नाही आहे. थोडं मिनिमाइज करून पाहायचं कुठे काय ट्रेड लाईन वगैरे आपल्याला भेटते का.
जास्त काय प्राइस ऍक्शन बनली नाही. उद्या जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला ह्या लेवल्सच्या जवळ कुठे प्राइस ऍक्शन बनली किंवा ट्रेड लाईन वगैरे तयार झाली, तर डिमांड सप्लाय झोन आणि प्राइस ऍक्शन कंबाईन करून ट्रेड करायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथून एक चांगल्या प्रकारे सेलिंग आलेली आहे. म्हणजे इथे सेलर बसलेले आहेत ह्या पोझिशनवरती आणि इथून चांगल्या प्रकारे सेलिंग झालेली आहे. आणि आज मार्केट बरोबर त्याच लेवलला मार्केट आज क्लोज झालेलं आहे. त्याच्यामुळे चान्सेस आहेत की उद्या मार्केट एक तर गॅप डाऊन तरी ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल किंवा फ्लॅट ओपन होऊन मार्केट इथनं पुन्हा अशा प्रकारे एक सेलिंग येण्याचे चान्सेस आहेत. इथे तुम्ही कॅन्डल पण पाहू शकता, एक शूटिंग स्टार बनलेली आहे इथे कॅन्डल. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, शूटिंग स्टार म्हणतात या कॅन्डलला. कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती पण मी व्हिडिओ बनवेन हळूहळू. आता तुम्हाला समजणार नाही शूटिंग स्टार, बहुतेक जणांना माहिती असेल, पण जे नवीन असतील त्यांना नाही समजणार शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार, हॅमर हे काय आहे. हे सगळं कॅन्डलस्टिक पॅटर्नची नावं आहेत. ते तुम्हाला मी नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही स्ट्रॅटेजी असून द्या, तुमची साधी असून द्या किंवा अजून तुम्ही काही अनालिसिस करून कुठली तुमची स्ट्रॅटेजी असेल, ती फक्त मार्केटमध्ये 20%च काम करते कोणतीही स्ट्रॅटेजी, आणि बाकी 80% ती फेलच असते. म्हणून जास्त स्ट्रॅटेजी जेवढी तुमची सोपी असेल तेवढी चांगली आहे. त्या सोप्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला ट्रेड सक्सेस होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. पण स्ट्रॅटेजीवरती जास्त डिपेंड राहू नका, कारण स्ट्रॅटेजी ही 20%च यूज होते मार्केटमध्ये. बाकी सगळं तुमचं माइंडसेटवरती डिपेंड असतं. तुमचा माइंडसेट जर व्यवस्थित असेल, तुमची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, तर तुमची कोणतीही स्ट्रॅटेजी असून द्या, तुम्ही त्याच्यात प्रॉफिटच करून बाहेर निघाल.